पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या सखोल विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय म्हणजे पोस्टल ज्ञान क्लासेसच्या लेक्चर 06 मधील प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस या नोट्स. अगदी बरोबर. आणि हे सखोल विश्लेषण खास करून त्या सर्वांसाठी आहे जे पोस्ट ऑफिसच्या विभागीय पदोन्नती परीक्षांची म्हणजे LDCE परीक्षांची तयारी करत आहेत. या नोट्स परीक्षेसाठी खूपच उपयुक्त आहेत. हो ना. LDCE परीक्षेत यश मिळवण्यासाठी या नोट्स खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहेत. म्हणजे आपण पाहतो की पोस्टाची जुनी कागदपत्रांची व्यवस्था आता पूर्णपणे बदलली आहे. हो, आणि हे सगळं तंत्रज्ञानामुळे कसं शक्य झालं, त्याचं नेमकं विज्ञान काय आहे, हेच आपण आज उलगडून पाहणार आहोत. मला वाटतं या प्रवासाची सुरुवात आपण ECS म्हणजेच इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सर्व्हिसपासून करावी. नक्कीच. ECS ही खरं तर बल्क पेमेंट्सची एक क्रांतीच होती. म्हणजे मी जेव्हा या नोट्स वाचत होतो तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. ही ECS सिस्टम म्हणजे एखाद्या मोठ्या धरणातून अनेक छोट्या कालव्यांमध्ये एकाच वेळी पाणी सोडण्यासारखी आहे, बरोबर? हा हा हा. अगदी चपखल उदाहरण दिलं. म्हणजे बघा, पूर्वी पेन्शन किंवा पगार देण्यासाठी लाखो कागदी चेक छापले जायचे. बापरे, त्यात तर किती वेळ आणि कागद वाया जायचा. हो ना. आणि ते चेक गहाळ होण्याची भीती असायचीच. ECSने हे सगळं एका क्लिकवर आणलं. पण यात एक अत्यंत महत्वाची आकडेवारी आहे जी परीक्षेत विचारली जाऊ शकते. अच्छा, कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः 15 केंद्रांवर ECS चालवते. स्टेट बँक ऑफ इंडिया RBIच्या वतीने 21 केंद्रांवर आणि पंजाब नॅशनल बँक व इतर बँका मिळून आणखी 29 केंद्रांवर ही सेवा देतात. म्हणजे एवढ्या मोठ्या बँका आहे आधीपासून करत होत्या, तर मग पोस्टाला यात स्वतःची यंत्रणा का आणावी लागली? त्याचं मुख्य कारण होतं MIS म्हणजे मंथली इन्कम स्कीम. या योजनेवर ग्राहकांना दर महिन्याला व्याज मिळतं. अच्छा, म्हणजे दर महिन्याला व्याज घेण्यासाठी ग्राहकांना पोस्टात रांगा लावाव्या लागायच्या तर. अगदी बरोबर. आणि हा त्रास वाचवण्यासाठी पोस्ट विभागानं ECSचा वापर सुरू केला. म्हणजे ग्राहकाचं व्याज थेट त्याच्या बँक खात्यात जमा होऊ लागलं. अरे वा. आणि नोट्सनुसार याचा पहिला पायलट प्रोजेक्ट 9 ऑगस्ट 2003 रोजी मुंबईत सुरू झाला. हो, 2003 साली. विचार करा, तेव्हा डिजिटल बँकिंग खूपच नवीन होतं. आणि आता ही सेवा पोस्टाद्वारे 15 RBI आणि 21 SBI लोकेशन्सवर उपलब्ध आहे. परीक्षार्थींनी हे आकडे नक्कीच लक्षात ठेवायला हवेत. बरं, आता आपण पोस्टाच्या डिजिटल प्रवासातल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. IPPB म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक. हा विषय तर खूपच रंजक आहे. कारण IPPB ही 100% भारत सरकारची बँक आहे. हो, आणि याचं नेटवर्क तर अफाट आहे. 1,55,015 पोस्ट ऑफिसेस आणि 3 लाख पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक. म्हणजे बघा ना, जे लोक बँकिंगच्या मुख्य प्रवाहापासून दूर होते त्यांच्या थेट दारात बँक पोचली. यालाच तर आपण खऱ्या अर्थाने डोर स्टेप बँकिंग म्हणतो. अगदी खरंय. 1 सप्टेंबर 2018 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते या बँकेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. हो, आणि सुरुवातीला 650 शाखा आणि 3250 पोस्ट ऑफिसेस जोडली गेली. पण मला एका गोष्टीचं नवल वाटलं. या बँकेचा सुरुवातीचा खर्च फक्त 1435 कोटी रुपये होता. एवढ्या मोठ्या देशात बँक उभी करायची आणि खर्च इतका कमी. तिथेच तर खरं डोकं लावलंय सरकारने. नवीन इमारती बांधण्यापेक्षा त्यांनी आधीच अस्तित्वात असलेल्या पोस्टाच्या इमारती वापरल्या. अच्छा, म्हणजे खर्च फक्त तंत्रज्ञान आणि त्या ग्रामीण डाक सेवकांच्या हातातील स्मार्टफोन्सवर झाला तर. अगदी बरोबर. पण इथे LDCE परीक्षेच्या दृष्टीने एक अतिशय ट्रिकी मुद्दा आहे. IPPB ही बँक असली तरी ती कर्ज देऊ शकत नाही आणि क्रेडिट कार्ड्सही जारी करू शकत नाही. हो, हे मी वाचलं. पण असं का? कर्जाशिवाय बँक म्हणजे थोडं विचित्र वाटतं. कारण जेव्हा बँक कर्ज देते तेव्हा तिथे कर्ज बुडण्याची म्हणजे क्रेडिट रिस्क निर्माण होते. आपण पाहतोच मोठ्या बँका NPAच्या ओझ्याखाली कशा दबतात. हो ना. म्हणजे गरीब आणि सामान्य माणसांचे पैसे सुरक्षित राहावे, हाच यामागचा मुख्य हेतू आहे तर. नक्कीच. सुरक्षितता आणि सरकारी अनुदानांचे थेट वाटप करणं हे त्यांचे मुख्य काम आहे. हा मुद्दा अगदी स्पष्ट झाला. आता आपण खात्यांच्या प्रकारांकडे येऊया. इथे मला वाटतं आपण ती क्विज घेऊया ज्याची मी मगाशी तयारी करत होतो. अरे वा, चला विचारूया तो प्रश्न. तर LDCE परीक्षार्थ्यांसाठी हा प्रश्न आहे. IPPBच्या रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट आणि बेसिक सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये मुख्य फरक काय आहे? वरवर पाहता दोन्ही खाती शून्य शिल्लक म्हणजे झिरो बॅलन्सवर उघडता येतात. बरोबर. पण मुख्य फरक आहे तो रोख रक्कम काढण्याच्या नियमात.
रेग्युलर अकाउंटमध्ये तुम्ही महिन्यातून कितीही वेळा मोफत रोख रक्कम काढू शकता. अच्छा. आणि बेसिक अकाउंटमध्ये महिन्यातून फक्त 4 वेळा मोफत रोख रक्कम काढता येते. 5व्यांदा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क लागतं. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करण्याची सवय लागावी हाच यामागचा हेतू आहे तर. क्या बात है. होय. आणि या खात्यांवर मिळणारा व्याजदरही चांगला आहे. 1 लाख रुपयांपर्यंतच्या शिल्लक रकमेवर वार्षिक 2% व्याज मिळतं. आणि 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 2.25% व्याज मिळतं. तेही दर तिमाहीला जमा होतं. अगदी बरोबर. पण इथे एक नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दिवसाच्या शेवटी या खात्यात जास्तीत जास्त 2 लाख रुपयाच ठेवता येतात. त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच, पण त्याआधी मला या डिजिटल अकाउंटबद्दल सांगा. 18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती फक्त आधार आणि पॅन वापरून घर बसल्या खाते उघडू शकते. हो, सुरुवातीला 0 रुपये भरून हे खाते सुरू होतं. पण यात एक महत्वाची अट आहे. कोणती अट? खाते उघडल्यापासून 12 महिन्यांच्या आत ग्राहकाला KYC पूर्ण करणं अनिवार्य असतं. नाहीतर सुरक्षेच्या कारणास्तव खाते बंद होऊ शकतं. बरं, आता त्या प्रीमियम आरोग्य बचत खात्याबद्दल बोलूया. हे माझं अत्यंत आवडतं फीचर आहे. ते तर खूपच नाविन्यपूर्ण आहे. ग्रामीण भागात चांगल्या डॉक्टरांचा सल्ला मिळणं कठीण असतं. तिथे हे खातं खूप उपयोगी पडतं. आणि शुल्क किती? तर वर्षाला फक्त 149 रुपये. आणि त्यावर थोडा GST. हो ना. आणि ह्यात ग्राहकांना डॉक्टरांसोबत अमर्यादित कन्सल्टेशन मिळतं. डायग्नोस्टिक्सवर 40% आणि औषधांवर 15% सूट मिळते. आणि यात कोणताही वेटिंग पिरियड नाही. हे खरोखरच अद्भुत आहे. पण मगाशी आपण त्या 2 लाखांच्या मर्यादेवर बोलत होतो. हो. दिवसाच्या शेवटी 2 लाखांपेक्षा जास्त बॅलन्स असू शकत नाही. मग समजा एखाद्या शेतकऱ्याने पीक विकलं आणि त्याच्या खात्यात 2.5 लाख रुपये आले, तर वरचे 50,000 रुपये परत जातील का? नाही, अजिबात नाही. इथेच तर POSA लिंकिंग आणि स्वीप फॅसिलिटीचा फायदा होतो. POSA म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंट, बरोबर? अगदी बरोबर. ग्राहक आपलं नवीन IPPB खातं जुन्या पारंपरिक पोस्टाच्या खात्याशी लिंक करू शकतो. म्हणजे जर 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम झाली, तर ती अतिरिक्त रक्कम आपोआप त्या जुन्या खात्यात जाईल का? होय, यालाच आपण स्वीप आउट म्हणतो. कोणतेही मानवी प्रयत्न न करता पैसे आपोआप तिकडे वळवले जातात. अरे वा, म्हणजे व्यवहार कधीच रद्द होणार नाही. आणि या POSA खात्यात किमान 500 रुपये असणं आवश्यक आहे ना? हो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या खात्यात जमा असलेल्या रकमेवर वार्षिक 4% व्याजही मिळतं. म्हणजे अतिरिक्त पैसे नुसते पडून राहत नाहीत, तर त्यावर कमाईही होते. हे खूपच भारी आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर फक्त इथेच थांबत नाही. फोन बँकिंग आणि मिस कॉल सेवेमुळे तर बँक अक्षरशः ग्राहकांच्या खिशात आली आहे. हो, मी नोट्समध्ये ते नंबर पाहिले. बॅलन्स तपासण्यासाठी 9910223398 आणि मिनी स्टेटमेंट हवं असेल तर 9910285326 यावर मिस्ड कॉल द्यायचा. या व्यतिरिक्त 155299 हा टोल फ्री फोन बँकिंगचा नंबर आहे. परीक्षार्थींनी हे नंबर तोंडपाठ करणं खूप गरजेचे आहे. नक्कीच. पण हे सगळं स्मार्टफोन आणि मिस्ड कॉलचं तंत्रज्ञान आजच्या पिढीसाठी ठीक आहे. ज्येष्ठ नागरिकांचं काय? हो ना, पेन्शनसाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयात असल्याचा दाखला देणं त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असतं. म्हणूनच पोस्टाने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे DLC ही सुविधा आणली आहे. अच्छा. यासाठी नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरच्या जीवन प्रमाण प्रणालीसोबत IPPBने जोडणी केली आहे, बरोबर? अगदी बरोबर. आता कोणत्याही पेन्शनरला बँकेत किंवा पोस्ट ऑफिसला जाण्याची गरज नाही. ते पोस्ट इन्फो ॲपवरून घरबसल्या विनंती करू शकतात. आणि मग तो ओळखीचा पोस्टमन घरी येऊन बायोमेट्रिक मशीनद्वारे त्यांची ओळख पटवतो. होतं. कागदपत्रांची काहीच झंझट नाही. हे खरंच क्रांतिकारी आहे. म्हणजे बघा, वेबवर आणि बातम्यांमध्येही अनेकदा चर्चा असते की भारताची ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि आधारवर आधारित पेमेंट सिस्टम जगभरात कौतुकाचा विषय बनला आहे. हो ना. अगदी जागतिक पातळीवर याची नोंद घेतली गेली आहे. आपण तंत्रज्ञानाचा वापर शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचवलाय याचे हे उत्तम उदाहरण आहे. खरंय. आणि या विश्लेषणातून हे अगदी स्पष्ट होतं की पोस्टाची यंत्रणा आता पूर्णपणे बदलली आहे. नक्कीच. जाता जाता मला श्रोत्यांना एका विचारासोबत सोडायला नक्कीच आवडेल. फक्त विचार करा, जो ग्रामीण डाकसेवक कालपर्यंत केवळ पत्रे घेऊन येत होता, तो आज एका खेड्यातील वृद्ध व्यक्तीसाठी चालती बोलती बँक बनला आहे. हे फक्त बँकिंगचं डिजिटायझेशन नाही, तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचं सक्षमीकरण आहे. अगदी बरोबर. आणि भविष्यात हे नेटवर्क भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा कणा ठरू शकतं.
हो, आणि म्हणूनच LDC परीक्षा देणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की पोस्टल ज्ञानच्या या लेक्चर 06 मधील नोट्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हो, या नोट्सचा सखोल अभ्यास परीक्षेत नक्कीच यश मिळवून देईल. पोस्टल ज्ञान क्लासेसचे जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल मनपूर्वक आभार.